दुपारचे 12 वाजलेत आणि 12 वाजता मी हा ब्लॉग काढायला घेतलेला आहे की मी जस्ट मुंबईवरून गावाला आलेलो आहे आणि गावाला आल्यानंतर जेव्हा मी माझं घरचं वातावरण बघितलं त्याच्यात मी माझ्या शेतामध्ये उभा आहे. मी एक सक्सेसफुल मॉडेल तुमच्यासाठी आणून ठेवलेलं आहे. जर तिकडे बघू शकता की पूर्ण नारळाचे झाड आहे ओके, आणि इकडे आंब्याचे झाड आहे ओके, तुम्ही बघू शकता. आता सांगायचं तात्पर्य हेच की मी माझ्या शेतामध्ये सगळे फळबागा लावलेले, फळझाडं लावलेले, पण शेतामध्ये न लावता बांधझाडं केलेले. मी माझ्या भावाने आम्ही दोघांनी मिळून एक कल्पना आली की आपण बांधझाडं करून, बांधांना जे गवत असतं, अनवॉन्टेड ज्या काही गोष्टी असतात त्या न ठेवता आपण चांगली फळाची झाडं लावू शकतो. आम्ही जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की कोणती झाडं लावायची, कोणती झाडाला. आम्ही पहिल्यांदा लिंबूची झाडं विचार केला. डोक्यात आलं की शेवग्याची झाडं लावायची. तर शेवग्याचं म्हणजे काही असू द्या, ते झाड टिकलं पाहिजे आणि त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष केलं पाहिजे. तर आम्ही विचार केला की आंब्याचे झाड लावू शकतो ओके. आंब्याचे झाड लावल्यानंतर एकतर फळ भेटेल त्याचं, दुसरी गोष्ट की मार्केटमध्ये आंब्याला जास्त मागणी आहे. तर आम्ही जी निवडलेली जात आहे ती केशर आहे. त्यापूर्वी जेव्हा आम्ही हे झाडं लावली होती तर आम्ही झाडं लावलेली 3-4 फुटावर ओके. आम्ही इस्रायल पद्धतीने आंब्याचे झाडं लावले. काही शेतकऱ्यांचं असं ओपिनियन होतं की बांधाला जर झाडं लावले तर वसवा येतो आणि वसव्यामुळे आपल्याला पीक भेटू नाही शकत. भुईमूग लावलेलं आहे आणि चांगलं आहे, पिकाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे आपल्याला तिथं बसायला जागा नाही, पण आता मी इथं जिथं उभा आहे तर तिथे शांत गार हवा लागू राहिली. जर झाडं वगैरे नाही आहे तर त्या झाडं नसले ना तर आपल्याला ती शकत. आताचं टेम्परेचर जे आहे ते सरासरी 30 ते 35-40 पर्यंत इथे. हा व्हिडिओ बनवायचं तात्पर्य असं की जेव्हा आम्ही तर शिक्षण घेत होतो त्यावेळेस आमच्या डोक्यात कल्पना आली होती ओके. जॉबला लागल्यानंतर आम्ही की ह्याच आंब्याला सरासरी तुम्ही बघू शकता का आंब्याला झाडे फळ किती आले. मी खालून आतमध्ये बघू शकता वरती ओके. आणि हे खूप फळ आहे, अजून ते छोटे फळ आहे, बट मोठं झाल्यानंतर 400 ग्रॅम 500-450 अर्धा किलो काय माहिती आहे. जर आपण नॅचरली पद्धतीने बनवलं तर बनवू पण शकतं. हे फळ लावल्यानंतर काही शेतकरी बोलले की झाडं जगती नाही, केशर आंबा आपल्याकडे येत नाही, आला तर शेळ्या खाऊन घेतात वगैरे. बट तुम्ही जर योग्य पद्धतीने झाडांची लागवड केली, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं, थोडंफार खतापानाचं बघितलं ओके. जास्त करून रासायनिक खतांपेक्षा तर आपलं जे नैसर्गिक खत आहे, शेणखत झालं, त्याच्यानं लिंबोळी पेंट झाली, या सगळ्या गोष्टी केल्या तर ऑब्विसली ते फळ येतं. मध्ये दाखवेन आम्ही केलेली लागवड, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ओके. पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आजकालच्या शेतकऱ्यांना आपण आपल्या शेतातला माल बाहेर जाऊन विकत घेतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल फळ झालं, आंबा झाला. आता आंब्याचं सध्याचा मार्केट रेट आहे काहीतरी मी बघितलं 500 रुपयाला किलो ओके. मी मुंबईमधलं मार्केट सांगतो, तुमच्याकडे काय असेल मला माहीत नाही. किलोमध्ये फक्त 4 ते 5 आंबे येतात. 4 पण नाही आहेत, 3 ते 4 आंबे येतात ओके केशरचे. मग 4 आंबे 500 रुपयाला. विचार करा एका आंब्याची किंमत किती झाली, 100 ते 150 रुपये एक आंब्याची किंमत. आपलं स्वतःचं शेत आहे ना, दुसऱ्याचं थोडी. आणि मग जर तो आपल्या शेतामध्ये पिकून जर आपण आपलं पोट भरून जर दुसऱ्याचं पोट भरवतो तर शेतकऱ्याचा अर्थच काय, जगाचा पोशिंदा. मग आपण बाहेरून का घ्यायचं. मी माझ्या बागेमध्ये तिकडे नारळ लावलेले, माझ्या पाठीमागे इकडे त्या साईडचं झाड, एक पेरूचं झाड आहे, वरती लिंबोनीचं झाड आहे, बाकीचे भरपूर झाड आहे. लिंबोनी झालं, त्याच्या जांभूळ झालं, सगळे झाडं लावलेले मी. आज मी माझ्या शेतामध्ये कोणतीच असा स्पेस नाही की तो एम्प्टी ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला कुठून तरी उत्पन्न भेटलं पाहिजे. आज शेतकरी आपले बांध मोकळे सोड, पूर्ण मोकळ्याला गवत झालेलं आहे. आता तो बांध दुसऱ्यांचा आहे, पण विचार करा की त्यांनी ते झाडं नाही लावलेले, पण त्याच वेळेस हा बांध बघा, ह्या ज्या बांधाला झाड आहे ओके, हे जे झाडं दिसत आहे तुम्हाला, तर हे झाडं पूर्ण आम्ही ऑक्युपाय केली ती जागा. आम्हाला वेगवेगळे पिकं लावून टुगेदर. म्हणजे आज मी माझ्या मार्केट लेवलसाठी आंबे तयार करून ठेवलेले आहे ओके. आता सध्या माझे 200 झाड आहे आणि ते सगळे बांध झाड आहे. जर मी शेतामध्ये लावले तर मी 3x3 फुटावर चांगले आणि लक्ष ठेवून चांगले झाडे लावू शकतो. म्हणजे आज मी बांध या झाडांची आता बघा हे झाड बघा, मी तुम्हाला फळ दाखवतो की असं तुम्ही कधी विचार नका करू की आंब्याने झाडांना वाचव येतो. तुम्हाला सक्सेसफुल मॉडेल दिलं आहे मी तुम्हाला ओके. आणि तर ते नक्कीच आपल्याला फळ देतं ओके. आणि ह्या झाडांना आम्ही 3 वर्षामध्ये तर काहीच केलेलं नाही. आता हे काही झाड मी घरचे कलम केले, हे झाड आहे याला घर कलम करेल, याला पण घरी कलम करेल. आंब्याची साईज बघा की किती भारी झालेली ओके. त्याला कलर पण सुटलेला. आता बघा हे 200 ग्रॅमचं तर फळ असेल ओके, 200-250 ग्रॅम. हे कळून येत नाही बट असेल.
त्याच्यानंतर त्याला एक केशर आंब्याचं जे हे असतं ते चांगलं फळ पण सुटलेलं आहे. आणि हे फळ बघा तुम्ही, तो समजू शकाल की किती भारी फळ आलेलं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये पिकवलेलं फळ खातो तर ऑब्विसली की ते फळ खूप टेस्टी